नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थितिक विद्युत या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. कंसातील शब्द सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋण प्रभाराचे विस्थापन, धन प्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे, प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू व सोने. प्रश्न अ, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते. प्रश्न आ, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते. प्रश्न ई, तडित रक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो. प्रश्न ई, सहजपणे घर्षणाने प्लॅस्टिक विद्युत प्रभारित होत नाही. प्रश्न उ, विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते. प्रश्न उ, विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते. प्रश्न दुसरा, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा. कारण छत्रीचा दांडा हा सर्वसाधारणपणे लोखंड, ॲल्युमिनियम व इतर धातूपासून बनलेला असतो. धातू हे विजेचे सुवाहक असतात. त्यामुळे जर एखाद्या जवळच्या ठिकाणी वीज पडली तर छत्री विजेला आकृष्ट करू शकते आणि छत्री हातात असल्यामुळे विजेचा जोराचा धक्का एखाद्याला बसू शकतो. त्यामुळे मुसळधार पावसामध्ये विजा चमकत असताना छत्री घेऊन घराबाहेर पडू नये. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न अ, विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? 1. मैदानात झाडाखाली उभे राहणार नाही, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढणार नाही. 2. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादी जवळ उभे राहणार नाही. 3. गावशेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकणार नाही. 4. 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घेईन. 5. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करणार नाही. 6. पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवीन. 7. विजेपासून संरक्षण होण्यासाठी घरावर उंच ठिकाणी तडित रक्षक बसवेन. प्रश्न आ, प्रभार कसे निर्माण होतात? 1. विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. 2. जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. 3. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण प्रभारित कणांमुळे ऋणभारित होते. 4. तसेच ज्या वस्तूवरून ऋण प्रभारित कण गेले ती वस्तू ऋण प्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धन प्रभारित बनते. 5. अर्थात घासल्या जाणाऱ्या 2 वस्तूंपैकी एक धन प्रभारित तर दुसरी ऋण प्रभारित बनते. अशा रीतीने वस्तूंवर प्रभार निर्माण होतात. प्रश्न ए, तडित रक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी
जे उपकरण वापरतात त्याला तडितरक्षक म्हणतात. तडितरक्षकातील वीज जमिनीत पसरण्यासाठी खालील प्रकारे व्यवस्था केलेली असते. 1. तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी असते. जमिनीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक असते. 2. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. 3. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. 4. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. अशा प्रकारे तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी व्यवस्था केलेली असते. प्रश्न ए. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? कारण शेतकऱ्याने उघड्यावर खोचून ठेवलेली पहार तडितरक्षकाप्रमाणे कार्य करते. त्याचबरोबर विजेपासून शेतात होणारे नुकसान टाळता येते. 2. खोचलेली पहार हरवत नाही. त्याचबरोबर ती पाण्याने गंजतही नाही. 3. पहारीवर पाय पडून इजा होण्याची शक्यता टळते. प्रश्न उ. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत कारण 1. साधारणपणे 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. 2. विजा एकच ढगामध्ये, 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. 3. दिवसा सूर्याचा प्रकाश प्रखर असल्याकारणाने दिवसा पडलेल्या विजा दिसत नाहीत. प्रश्न 4. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? घर्षणामुळे निर्माण झालेले प्रभार हे वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. अशा या विद्युत प्रवाहाला स्थितिक विद्युत असे म्हणतात. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये. 1. स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर थोड्या वेळेपर्यंत राहतात. 2. स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. 3. स्थितिक विद्युत प्रभार हा घर्षणामुळे निर्माण होतो. 4. स्थितिक विद्युत प्रभार आकर्षण व प्रतिकर्षण दर्शवतो. प्रश्न 5. वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? वीज पडल्यामुळे खालील नुकसान होते. 1. घरावर वीज पडल्यामुळे घराचे प्रचंड नुकसान होते. 2. वीज पडल्यावर आग लागू शकते. 3. अंगावर वीज पडल्यास प्राण जाऊ शकतात. 4. गुराढोरांवर वीज कोसळल्यावर गुरे दगावतात. 5. शेतात वीज पडल्यावर शेतीचे अतिशय नुकसान होते. विजेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जनजागृती. 1. जनजागृतीचे संदेश मोबाईलवर पाठवेन व गावातील घरांच्या भिंतीवर रंगवेन. 2. शाळा कॉलेजमध्ये प्रात्यक्षिके व नाटके यांचे आयोजन करेन. 3. रेडिओ टीव्हीवर जाहिरात देईन. 4. विजेपासून कसा बचाव करावा याविषयी प्रशिक्षण व जनजागृती करेन.